बनवूया महाराष्ट्राची एक स्पेशल रेसिपी. याला पानवडे म्हणतात. म्हणजे कुठल्या तरी भागामध्ये आहे ही प्रसिद्ध. याला रात्रीला मी भिजू घातले होते 4-6 तास तसेच भिजत घालायचे. तसंच तेल ठेवलं, परत कांदे घातले, 2 टमाटर घातले आणि छान त्याला शिजू द्यायचं आहे आणि लगेच मग हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर मसाला घालायचं होतं, पण सासूबाईंनी तिखटच घालून घेतलेत. म्हणजे त्यांना खुशी झाली एकदमशी की मी बनवते आहे, म्हणजे त्यांचा व्हिडिओ बनवत आहे म्हणून त्यांना खुशी होऊन गेली. त्यांनी इकडे-तिकडे करून घेतलं, पण भाजीला चव खूप सुंदर होती. तुम्ही असं नाही करायचं. तुम्ही म्हणजे ते काही कांदे घालून झाल्यानंतर मसाला घालायचा, छान त्यांना शिजवायचं. सेम जे मटण रेसिपी असते ना, सेम तेच असतं. फक्त याच्यामध्ये गोड लिंबाचा पाला वगैरे घालावा लागतो आणि छान मिक्स करून घ्यायचं. ते घालून झालं की त्यामध्ये मीठ वगैरे घालून घ्यायचं चवीनुसार आणि तुम्हाला म्हणजे किती प्रमाणात बनवतात त्याच्यानुसार. आणि जे वाटण केलं होतं त्यामध्ये आपण इथं हे मिश्रण काढून घेते आहे थोडंसं. म्हणजे ते पीठ खाल्ल्यासारखं नको लागत. ते उडदाची डाळ असते ना, एकदम पीठ खाल्ल्यासारखं वाटते. मग त्याच्यात पण मग मसाले जातात ना मग पाण्यातल्या त्या वड्यामध्ये, मग छान वाटतं. आणि एवढं पाणी ठेवलं होतं आणि हे मिक्स केलं असं पिठाच्या गोळ्यासारखं. आणि मी जशी करते उकडल्यानंतर लगेच तुम्हाला आपल्या आवडीनुसार असे गोळे करून घालून घ्यायचे आहेत एक-एक, जसं मी घालते आहे तसं. आणि त्याला छान शिजू द्यायचं आहे. म्हणजे ते फुलतात, डबल होतात. तुम्ही आपल्या आवडीनुसार म्हणजे सोयीनुसार त्याचे आकार घालू शकता, तुमची इच्छा, आणि एन्जॉय करू शकता भातासोबत, पोळीसोबत.